तिकडनं पण नवरा पसंत पडलाय, समजा विशाल तुला बघायला आला, बरोबर आहे, तुला पसंत आहे, पण तिकडनं माहिती येत नाही, कळत नाही, तुला रोशन पसंत आहे, सेम आमच्या बाबतीत मला ऐकतं पुढं काय नव्हे. पण आता तुम्ही कोणत्या देवाची प्रार्थना केली? शंकराची उपासना केली, स्वामींची केली, का साईबाबाची केली, का गावच्या देवीची केली? शंकराची तर नाहीच आहे. दादा पैसे देणार म्हणजे तुम्ही उत्तर देऊ नका, त्यांना सांगू द्या. शंकर तर विरोधात होते. कुणाची गेली? हा? स्वामींची. आता हित कसं ठरवलं? शंकराची ही म्हणते आहे, स्वामींची म्हणते आहे. स्वामींची गेली. हा? मग तुम्ही शंकराचा आता म्हणजे तुमचा उपवास कधीच आहे? शंकराचे कसे म्हणताय? खोटं उत्तर. हा? बरोबर आहे ना? बरोबर. सोमवार कोणाचा? सोमवार कोणाचा? म्हणजे तुम्ही उत्तर चुकीचं ते मान्य करावं लागेल का नाही तुम्हाला? तुमचं माझा उपवास नाही, पण मी नॉनव्हेज खात नाही. कधी? गुरुवारी स्वामींची केली आयला, तरच म्हणलं तू येऊन ती पाठ करते, रोज जपमाळ करते. मला शंकर भेटू दे, मला स्वामी भेटू दे, मला स्वामी भेटू दे. हा? स्वामी भेटला. उत्तर बरोबर आहे, 1000 रुपये द्या. सो गाईज आजचा दिवस इथेच एंड करते, पण डे 2 अजून बाकी आहे, म्हणजे उद्याचा पण सेम व्लॉगमध्ये येईल. सो बघा, तुम्ही कंटिन्यू करा, व्लॉग कंटिन्यू. बाय. Day 2. गुड मॉर्निंग गायज, इट्स डे 2. आणि काल रात्री झोपायला इतका उशीर झाला, ऊन येत आहे ना, माझा डोळे पण बंद होत आहे. काल रात्री झोपायला इतका उशीर झाला ना की आम्ही झोपलेलो, म्हणजे ऑलमोस्ट झोपायलाच आलेलो, तर पप्पांनी त्यांची स्क्रिप्ट चालू केली, तर ते चालू केल्यामध्ये झोपच अख्खी उडाली. एवढं हसलो ना, पप्पा आहेत बाबा. आणि जोक माझी जोक मस्ती मजाक सगळं काल झालं. आणि काल अनएक्सपेक्टेडली एवढं आम्ही खेळलो ना, म्हणजे ह्याच्या मागे कधी एवढं खेळलो नव्हतो, पण सगळे खेळलेत लिटरली. तुम्ही व्लॉगमध्ये नक्की बघा मागे काय काय झालं आहे. आता फ्रेश वगैरे होऊन, ब्रश वगैरे करून नाश्ता करूया आणि मग पूलमध्ये उतरायचा म्हणजे आहे, तर बघू पूलमध्ये उतरतो की नाही. आणि एवढी थंडी आहे गाईज इकडे, लय थंडी. आता मी उन्हातून उभी आहे ना, तेव्हा मला असं जरा गरम वाटतंय. आणि झोपायला तर अजिबात जागा नव्हती, एकावर एक कसे झोपलोय मी. काल ते शूट करायला पाहिजे होतं, पण नाही केलं. चला ठीक आहे, तर आता ब्रश वगैरे करून नाश्ता करूया. बघूया आज नाश्त्याला काय आहे. काल तर व्हेजच खाल्लं संकष्टी असल्यामुळे. आणि बघूया आज नॉनव्हेजमध्ये काय काय आहे मेन्यू. पण आधी पूलमध्ये जाऊन, मेन म्हणजे पूलमध्ये जे रील्स बनणार आहेत ना, ते नक्की तुम्ही इंस्टाग्रामवरती बघा. तर बघूया, आता जाऊया आपण. मी सगळे व्हिडिओ बाहेर येऊन शूट करते, बिकॉज सगळे तोंडाकडे बघतायत माझा आणि मला लाज वाटते गाईज. चला तर भेटूया ना. पूल टाईम. काय कर
सो गाईज सकाळपासून पूलमध्ये इतकी मस्ती केली, धमाल मस्ती खूप झाली, खूप म्हणजे खूप झाली. लिटरली आम्ही सकाळी 9 पण नाही, ऑलमोस्ट 9:30-10च्या आसपास आम्ही पूलमध्ये गेलेलो. त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता दुपारी ह्या टाईमाला आय थिंक 1-2 वाजले असतीलच. आत्ता आम्ही पूलमधून बाहेर होऊन रेडी होऊन जेवायचं आता बघतो. मेन्यू काय आहे आज माहिती नाही. तुम्ही ती रील नक्की बघा गाईज, आणि यूट्यूब शॉर्ट्सवरती पण मी टाकणार आहे. चला बघूया आता जेवायला काय काय मेन्यू काय माहिती नाही आपल्याला. भेटूया जेवू. सांगितलं ना आम्हालाही वाटतं. तुम्हाला काय वाटतंय आता त्याचा काय आम्ही विचार करणार नाही. पार पडले नाही या पिकनिकसाठी दादांनी काल आनंददानी असते, सेवादादांनी काल कार्यक्रम घेतले छोटे मोठे, तर त्यामध्ये नंबर काढलेले. मी तुम्हाला नंबर सांगेल, त्यांनी प्रत्येकाने पुढे येऊन ते गिफ्ट घेऊन जायचं. प्रथमतः आनंददादाचं आणि सागर पाटलांचं स्वागत म्हणजे आभार मानूया की ही पिकनिक अरेंज केली आणि सक्सेस केली. त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल टाळ्या वाटल्या. काय पाटील बरोबर आहे का नाही? आपल्याला फक्त बोलवायचं, आम्ही येणार. पण काय क्रिएटर नवीन इन्फ्लुएन्सर झालोय. नवीन काय बोलायचंय मग तुम्हाला? नाही रेड करायला नाही सांगितले, उतरायला नाही सांगितले. हा शाउट दे. आमचे जे पण फॉलोअर्स लाईक करो, सबस्क्राईब करो, फॉलो करो, स्पॅम करो. हे तुमच्या इंस्टाग्रामवर गेलं पाहिजे तेव्हा मला फॉलो करतील. समजलं? हा क्लिप उसको यहाँ से यहाँ पहुंचा. हा मग हा क्लिप तुमच्या इंस्टाग्रामवर हा क्लिप जर ह्यांच्या इंस्टाग्रामवर नाही जर पडली तू आम्हाला तर डायरेक्ट म्हणजे मी टॅग करायचं आणि मग तुम्ही परत रिशेअर करा. अरे वा, तुम्हाला तुमचे थोडे वाढवायचे, माझे वाढवायचे. आम्ही टाकतो. हा चालेल. फक्त ना गप्प राहून जे कार्यक्रम केला तोच महत्वाचा. त्यासाठी गप्प राहणार, कोणाला त्रास न देता आपल्या आई वडिलांना शांत राहून जे काम केलं त्याच्याबद्दल त्यांना प्राईज देण्यात येतं. सो गाईज गुड मॉर्निंग. ॲक्च्युली काल रात्री एवढं थकून आलेलो आणि व्लॉग एंड करायलाच विसरली. सो अशी होती आमची ट्रिप. तुम्ही व्लॉगमध्ये नक्की बघितलं असेल. तर तुम्हाला हा व्लॉग 2 डेजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कोणी नवीन असेल तर पहिला जाऊन सबस्क्राईब करा हां. आणि हा व्लॉग खूप शेअर करा. बाकी काय नाही, ठीक आहे. तर व्लॉग इथेच एंड करूया. भेटूया पुन्हा न्यू व्लॉगमध्ये. बाय.